मंत्रिमंडळाच्या 7व्या मजल्यावरती बैठक सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पाणी पुरवठा मंत्री देखील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक खरं तर पार पडणार आहे। याशिवाय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णय देखील होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय आरोग्य संदर्भात आता राज्यामध्ये नवीन कायदा येऊ शकतो, नेमका काय कायदा असू शकतो या संदर्भात काही माहिती मिळतेय का? नक्कीच सजल, आता थोड्या वेळापूर्वी ही जी बैठक आहे ती मंत्रालयात सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झालेली आहे। राज्यात जी आरोग्य व्यवस्था आहे त्या संदर्भात एक नवा काहीतरी ठोस कायदा येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्यासाठी ही बैठक आहे आणि जो आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक होणार आहे त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या नव्या कायद्यावरती चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे। तो कायदा मात्र नेमका काय असणार आहे, आरोग्य सेवेमध्ये किंवा आरोग्य ह्याच्यामध्ये काय नेमकं असणार आहे ते जरी अद्याप समजलं नसलं तरी देखील जो कायदा येणार आहे तो आरोग्याच्या संदर्भात असणार आहे आणि येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यावरती चर्चा होऊन निर्णय होणार आहे। तेजल, निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी सूरज। तर राज्यात आरोग्यासंदर्भात नवीन कायदा लवकरच लागू होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने बैठक सुद्धा सुरू असल्याची माहिती सध्या तरी मिळते।